गुड मॉर्निंग गाईज. तर आता टाईम झाला आहे 4:38. तर आता मी चाललो आहे राईडला जायचं. आमचा 5 जणांचा प्लॅन होता, त्यातल्या 2 जणांनी शेवटच्या मोमेंटला कॅन्सल केलंय. लेट्स सी आता. भाई आत्ता टाईम झालाय 4:45 4:44. आमचा निघायचा टाईम होता 4:30चा. ठीक आहे, थोडंफार लेट चालतं, पण अजून कुणीच नाही आलं. मी एकटाच येऊन थांबलोय. बाई तर भाई लोक आपले सगळे मेंबर जे पण तिघ आम्ही सगळे निघालोय आता. तर आपल्या ग्रुपमध्ये एक MT-15, एक RTX 300 आणि एक करिश्मा XMR 210 अशा आमच्या 3 गाड्या आहेत आणि आम्ही 3 सोलो रायडर आहेत. भाई यार काय करतोय आता? काय गरज आहे का हँडलिंग करायची? आता हळूहळू उजडायला लागले. सनराईज व्हायचा टाइम झालेला आहे. 5:35 झाले. अजून 15 मिनिटात सनराईज होऊन जाईल असं वाटतंय मला. भाई काय भारी दिसतंय इथून. हा डोंगर कसला भारी दिसतो. जर थोडी गाडी गेली ना भाई, थोडस काय विजिबल आहे आणि त्याच्या मागे हा डोंगर आहे. असला भारी दिसतो ना, कॅमेरा जस्टिस करणार नाही या गोष्टींमध्ये. पहिली इथं उभी आहे TVS ची अपाचे RTX 300. त्याच्यानंतर माझी करिश्मा XMR 210 आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत आहे यामाहाची MT-15. हा यशराज पाटील, हा आपला सौरभ. हे दोघे पण माझे ऑफिसचेच फ्रेंड बाय द वे. सो दिस इज ऑल द राईड गोईंग. ए साईडला घे. भाई काय भारी व्ह्यू चाललाय समोर, फुल ऑन एकदम सगळा. आता आम्ही आहे मुळशी लेक पैशी. ह्या जे लेक या पूर्ण मुळशीचा आहे, म्हणजे धरण किंवा लेक म्हणू शकतो आपण ह्याला. हा असा पूर्ण व्ह्यू भेटतोय. ह्याच्यात आमच्या 3 गाड्या फुल ऑन एकदम आणि आमचे 2 रायडर. भाई झालंय रेकॉर्डिंग झालं. असं वाटतं आता कोणत्या पण क्षणाला पाऊस पडेल. एवढं भारी वातावरण झालं इथं. तिथं जायचंय आपल्याला. एवढी पण स्लो ना, थोडं स्पीड ठेव. एवढी पण स्लो नको ठेवू, थोडं स्पीड वाढव. ओ भाई काय व्ह्यू आहे पुढं. भाई काय करा माहिती का, ज्यावेळेस पण तुम्ही तामिनी घाटामध्ये येताल तेव्हा फक्त आहे ना गाडीचं स्पीड तुमच्या थोडं आहे ना मापातच ठेवा. कारण सीन काय होतो, हे तसे एकदम वाकडे तिकडे वळण नाहीत. त्याच्यामुळे समोर येणारी जी गाडी आहे ती आपल्याला विजिबल नसती आणि त्याच्यामध्ये एकदम असं कटकुट बसतात. तो ह्याच्यामध्ये आपले जास्त करून ऍक्सिडेंट होतात ना. तो त्यामुळे शक्यतो होईल तेवढं आहे ना, तुम्ही केअरफुली राईड करा. तर भाई लोक आता आम्ही नाश्ता करायचं बसलेलो आहे तामिनी घाट उतरून. तर माझ्यासोबत आहे यश आहे,
दिसत नाही काय, दिसत नाही अख्ख हे होतंय. अरे अख्ख आहे ना काय काय. तर भाई लोक आमचा आता नाश्ता झालेला आहे इथं. आता आम्ही सगळे परत रायडर लोक लाईन अप होऊन निघणार आहे इथून लगेच. कंटाळा आलाय आता, म्हणजे अराऊंड माझा 80 किलोमीटरचा रन झालेला आहे आता वन साइड. जाताना परत 80 किलोमीटर. आता आम्ही इथं आलेलो आहे मुळशी लेक मध्ये का मुळशी डॅम आहे मला एक्झॅक्टली माहिती नाहीये. तिथं आहे आता आम्ही. आता बघा असं काहीतरी व्ह्यू येतोय. व्ह्यू तर लय भारी आहे. पण लय होतंय राव. एक ते रायडिंग जॅकेट घालून चालायचं म्हणलं ना फार. एक तर गाडी इथं लावली आहे, मला भीती वाटते गाडीची. लोक चाललेत तर खरं, बट आय डोंट नो कुठं ह्याला जायचं नक्की काय करायचं. भाई त्या हॉटेलपासून आम्ही इथपर्यंत पायी पायी चालत आलो आहे जस्ट टू एन्जॉय दिस व्ह्यू. आणि हे लोक बघ इथे कसे बसल्यात येऊन. व्ह्यू तर भारी आहे इथला, फुल एकदम डोंगर बिंगर. भाई मारतात खपाखप एकदम. मी एकच मारायचा ट्राय केला, डायरेक्ट माझ्या छाती में चमक निघाली. लय बेकार निघाली ती पण. गप आपलं शांत बसायचं, अजून गाडी चालून घरी जायचंय. यश तर काय जात नाही पाण्यामध्ये दगडाच्या दिवस. कशाची दगड फेकायची बरोबर काय यश? काय फेक तुला म्हणायचं मोठे मोठे. यशराजा ना एकदम बारक्या पोराच्या वर येड्यागत करतो आहे बघा. काय बाई याला काय साध्य काय होतं काय माहिती. असले चाहे करून काही ना काही वाकडे तिकडे टाक ना मागून टाक ना चांगला कंटेंट भेटून जाईल. मारलाच मागून चल. आणि हे यशची ओव्हर ऍक्टिंग. 50 रुपये काढीस का ओव्हर ऍक्टिंग का? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय करतोय भाई? काय चाललंय तुझं हे? झाड नक्की झाड झालं होता तू? जांभळाचं झाड हा माणूस. भाई आता हा यश आहे ना आमचा, हा झाडावर चढलाय जांभळ काढायला. आदिवासी यश. देखो गाइस, राइडर का गाड़ी पंक्चर हो गया। आओ मैं आपको पंचर दिखाता हूँ। आओ मैं आपको कितना बड़ा पंक्चर हुआ ये दिखाता हूँ। ढीला बुद्धे है भाई. आता मग पौडू क्रॉस केलंय. आता बॅक टू जेवढी चाललंय परत फ्लॅट वरती. झाली आपली राईड. चल भेटू नेक्स्ट ट्रिपला. चल बाई. भाई मी आलो परत रिटर्न. टोटल माझा आजचा ट्रिप झाला 161 किलोमीटरचा. त्याच्यामध्ये मला गाडीने मायलेज दिला 36चा. ठीक आहे, नॉट बॅड. टाइम झालाय आता 11:15. सकाळी मी किती 5:45 सुरू केलता राईड. चलो.